डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। सरकार पक्षातर्फे या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा फॉरेन्सिक लॅबचा अर्थात न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला। मात्र जप्त करण्यात आलेल्या कपड्यांवरील आणि वस्तूंवरील रक्ताच्या डागांबाबत फॉरेन्सिक तज्ज्ञांचा हा अहवाल अनिर्णायक असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। तपास पथकानं डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर घटनास्थळावरून महत्त्वपूर्ण पुरावे जप्त केले होते। यामध्ये त्यांनी आत्महत्या करतेवेळी परिधान केलेला शर्ट, पॅन्ट, बाथरूममधील रक्तानं माखलेला टॉवेल, नॅपकिन, कपड्याचा तुकडा आणि सिगारेटचे थोटके यांचा समावेश होता। फॉरेन्सिक अहवाल अनिर्णायक आल्यानंतर आता दोन्ही बाजूंचे वकील न्यायालयात कोणता युक्तिवाद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। न्यायालयानं या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 जुलै 2026 रोजी निश्चित केली आहे। आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, तर मूळ फिर्यादीच्या बाजूनं ॲडव्होकेट शशी कुलकर्णी हे काम पाहत आहेत। सर्व वस्तूंवरील रक्ताचे नमुने आणि इतर वस्तू तांत्रिक तपासणीसाठी मुंबई येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या होत्या। या प्रयोगशाळेतील तज्ज्ञांचा अंतिम अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला, परंतु रक्ताच्या तपासणीबाबत तो अनिर्णायक ठरला आहे। हा संपूर्ण खटला सध्या जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयासमोर सुरू आहे।